प्रेम विवाह आणि आयोजित विवाह. आता जर माझा अनुभव विचारशील ना, तर अलीकडच्या काळात आई वडील हे फ्लेक्झिबल आहेत. किंबहुना अनेक आई वडिलांचं मत असतं की त्याने किंवा तिने स्वतः शोधलं तर उत्तम. ही स्थिती आहे. आणि आई वडिलांची इच्छा काय असते की आपला मुलगा मुलगी सुखी व्हावे, आनंदी राहावे, याच्या पलीकडे त्यांना काहीच अपेक्षित नाहीये. मग असं असताना एखाद वेळी असं घडतं की ते विरोध करतात. मग ते जेव्हा विरोध करतात तेव्हा खरी जबाबदारी होते त्या मुलाची किंवा मुलीची, की ह्या प्रश्नाला आपण कसं हँडल करायचं आहे. आणि तिथे ज्योतिष मार्गदर्शन करतात. तुम्ही यावर तुम्ही काय उपाय सांगता? इथे ना काय असतं, सगळ्यात पहिले स्वतःला स्टेबल करा. त्याची आम्ही प्रोसेस लिहून देतो. आम्ही त्यांना पहिल्या स्टेपमध्ये असं सांगतो की 3 दिवस त्या मुलाशी बोलू नको, तुला काय पाहिजे ते लिहून काढा. ईश्वराला प्रार्थना करायची की माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी जे योग्य आहे ते होऊ दे. मग त्याच्यानंतर श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, ओम नमः शिवाय 3 वेळा म्हणायचं. मग असं साधारणपणे 5-7 दिवस गेले की घरातलं वातावरण बदलतं.